नमस्कार, मी रुपाली. रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज अगदी जास्त वाटण वगैरे न करता झटपट होणारा चिकन मसाला बनवूयात. ऐन वेळेस आपल्याकडे जर पाहुणे आले तर अशा पद्धतीचा जर चिकन मसाला तुम्ही बनवला तर अगदी पाहुणे खुश होऊन जातील. आपण चिकन मसाला बनवण्यासाठी काही काही साहित्य लागणार आहे ते पाहूयात. इथे आपण 1 किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे मीठ, 1 चमचा आपण घालणार आहोत धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा बडीशेप पावडर, 1 चमचा हळद, 2 चमचे आपण घातलेला आहे चिकन मसाला, 1 चमचा गरम मसाला पावडर, 1.5 चमचा तिखटवाली मिरची पावडर. मिरची पावडरचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता. 1 चमचा बेडगी मिरची पावडर कलरसाठी, थोडीशी कसुरी मेथी 1 चमचाभर घातलेली आहे चुरगळून, आणि 2 चमचे आपण इथे अमूल बटर वापरलेलं आहे. इथे आपण 2-2 चमचे मगजबी आणि काजू घेतलेले आहेत भिजवून. अर्धी वाटी आपण घट्टसर दही घेतलेलं आहे. 2 ते 3 इंच आलं आणि 20 ग्रॅम आपण लसूण घेतलेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आलं, लसूण, काजू, मगजबी आणि दही घालून त्याची छान पेस्ट करून घेऊयात. आणि ही पेस्ट पण आपण चिकनमध्ये टाकूयात. ही पेस्ट आहे ती पण चिकनमध्ये टाकायची आहे आणि हे सर्व साहित्य चिकनला छान चोळून घ्यायचं आहे. अगदी 15 ते 20 मिनिटात आपलं हे चिकन तयार होतं. जास्त वेळ लागत नाही. आता हे सर्व साहित्य चिकनला छान चोळून घेतल्यानंतर चिकनला थोडासा स्मोक द्यायचा आहे. स्मोक दिला की चिकनची टेस्ट अजून छान होते. कोळसा फुलून घेतलेला आहे, त्याच्यावर थोडंसं बटर टाकून अशा पद्धतीने झाकण ठेवलेलं आहे आणि छान असा स्मोक आपण चिकनला दिलेला आहे. आता आपण इथे 4 मीडियम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत. तुम्ही चॉपर असेल तर चॉपरनी कट केलं तरी चालेल. 1 मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो पण छान बारीक करून घेतलेला आहे. काही खडे मसाले आहेत त्याच्यामध्ये जायपत्री, मायपत्री, चक्री फूल, मिरे, दालचिनी, हिरवी वेलची, मसाला वेलची, शहाजिरे, तमालपत्र आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या. गरम मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवायचं आहे. काही जणांना गरम मसाले जास्त आवडत नसतील तर कमी केले तरी चालतील. आता एका कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे 2 पळ्या आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे अमूल बटर टाकलेलं आहे. तेलामध्ये बटर छान आपल्याला वितळून घ्यायचं आहे. बटर तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे खडे मसाले, हिरवी मिरची घेतलेली आहे ती टाकायची आहे. तेलावर छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे. दोन ते 3 मिनिटं कांदा छान तेलावर परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला सोनेरी परतून झाला की त्याच्यामध्ये आपण ते टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत. टोमॅटो तेलामध्ये परतल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे, झाकण ठेवायचं आहे आणि ते छान शिजून घ्यायचं आहे. टोमॅटो पण छान तेलामध्ये आता परतलं गेलं आहे. तुम्हाला दिसत असेल छान तेल सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते टाकायचं आहे. 3-4 मिनिटं तेलावर छान परतून घ्यायचं आहे. दोन ते 3 मिनिटं चिकन छान परतून घ्यायचं आहे. चिकन छान परतल्यानंतर आपला मसाला करपू नये किंवा खाली लागू नये म्हणून त्याच्यामध्ये अगदी थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं आहे. झाकण ठेवायचं आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत झाकण आपण ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पराठ्याची कणिक मळून घेऊयात. त्यासाठी 1 किलो गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे. 2 चमचे मीठ घातलेलं आहे. 1 चमचाभर साखर घातलेली आहे. अर्धी वाटी दही घातलेलं आहे.
दही आहे ते फ्रेश घ्यायचं आहे. 2 चमचे आपण तेल घातलेलं आहे. अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी 1 किलो कणकीचं तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून ही कणिक अगदी घट्टसर आपल्याला मळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण कणिक मळून घेतलेली आहे. जास्त घट्टसर किंवा जास्त लूज पण नाही ठेवलेली आहे, मीडियम ठेवलेली आहे. आता चिकन छान परतून झालेलं आहे. तुम्हाला दिसत असेल छान तेल सुटलेलं आहे. एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात. आपण चिकनमध्ये काजू मगज बी घातलेलं असतं, त्याच्यामुळे चिकन आहे थंड झाल्यानंतर घट्ट होऊ शकतं. म्हणून आपण अगदी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकणार आहे. अगदी 1 वाटीभर मी पाणी टाकलेलं आहे. जास्त पाण्याचा वापर न करता आपण हे चिकन आज बनवलेलं आहे. फक्त वाफेवरच आपण हे चिकन शिजवून घेतलेलं आहे. परत एकदा पाणी टाकून आपण 5 मिनिटं चिकन छान शिजवून दिलेलं आहे. मस्त असं आपलं चिकन तयार झालेलं आहे. तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने चिकन मसाला पराठ्यांबरोबर खूप छान लागतो. वरून थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालायची आहे. तुमच्या आवडीनुसार आहे. पीठ पण आपलं छान भिजलेलं आहे. आता तुम्हाला दिसत असेल. आता आपण पराठे करून घेऊयात. त्रिकोणी पराठे मी करणार आहे. त्यासाठी आपल्याला जेवढा पराठा बनवायचा आहे तेवढा मी गोळा घेतलेला आहे. थोडंसं पीठ लावून त्याची छान अशी गोल पोळी तयार करून घ्यायची आहे. आणि हे पराठे थोडेसे आपल्याला जाडसरच ठेवायचे, जास्त पातळ करायचे नाही आहेत. अशा प्रकारे आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे. त्या पोळीला आपण थोडंसं तेल लावायचं आहे. तेल छान लावून झालं की त्याच्यावर आपण कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. आणि पराठ्याची थोडीशी टेस्ट वेगळी म्हणून थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथी ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. अगदी व्यवस्थित सगळं पोळीला पसरून घ्यायची आहे. एका साईडला अशा पद्धतीने कट मारून घ्यायचा आहे आणि असं फोल्ड करत जायचं आहे. आणि छान असं त्रिकोण तयार करायचा आहे. असं केल्यामुळे पराठ्यांना लेअर पण छान फुटतात. छान असा त्रिकोणी पराठा पण लाटून घ्यायचा आहे. कॉर्नफ्लॉवर लावायला विसरायचं नाहीये. कॉर्नफ्लॉवर लावल्यामुळे पराठ्यांचे जे लेअर आहेत ते छान फुटतात, म्हणून कॉर्नफ्लॉवर लावायचाच आहे. अशा पद्धतीने पराठे आपल्याला लाटून घ्यायचे. जास्त पातळ लाटायचे नाहीये, जाडसरच ठेवायचे आहेत. आणि पराठे भाजताना पण एक काळजी घ्यायची, पराठे जास्त फुल गॅसवर भाजायचे नाहीये, मीडियम गॅसवरच पराठे भाजायचे आहेत. म्हणजे पराठे आहेत ते खमंग होतात आणि खरपूस होतात. तवा छान गरम झाला की त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने मीडियम गॅस करूनच आपल्याला पराठे छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. पराठ्यांसाठी आपण गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे, मैद्याचा वापर केला नाही आहे. तर अशा प्रकारे सर्व पराठे आपण तयार करून घेणार आहे. एका किलो पिठामध्ये एवढ्या आकाराचे 15 पराठे तयार होतात. तशा प्रकारे छान खरपूस खमंग असे पराठे आपल्याला सर्व तयार करून घ्यायचे आहेत. आपले पराठे पण सर्व तयार झालेले आहेत. मस्त आपला हा चिकन मसाला पण तयार झालेला आहे. खायला एक नंबर होतो. चव तर अगदी अप्रतिम असते. नक्की ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये.